ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। ऊसाच्या शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावरती बिबट्यानं बुधवारी 16 एप्रिल रोजी सकाळी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलाय। ही घटना नेवासा तालुक्यातील मडकी येथे थोरात वस्तीवरती घडली आहे। या घटनेमुळे मडकी, खलाल पिंपरी तसेच बकू पिंपळगाव, खडका, बहिरवाडी या परिसरामधील शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे। परिसरात पिंजरे लावण्याची मागणी केली जाते। मडकी इथे थोरात वस्तीवरील मच्छिंद्र मुरलीधर थोरात हे ऊसाच्या शेतामध्ये सरीमध्ये सोडलेलं पाणी पाहण्यासाठी गेले होते। त्यावेळी ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं शेतकरी थोरात यांच्यावरती हल्ला चढवला, त्यामध्ये ते गंभीर जखमी झालेत। शेतकऱ्यावरती बिबट्यानं हल्ला केल्याची माहिती मिळताच आमदार विठ्ठलराव लंगे यांनी मडकी इथे भेट देऊन जखमी शेतकऱ्याची विचारपूस करून शेतकऱ्याला शासनाच्या नियमाप्रमाणे मदत करून बिबट्याला लवकरच जेरबंद करण्याच्या सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। यावेळी जिल्हा वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे तसेच नेवासा वन विभागाचे वनपाल VM गाडवे, वनरक्षक DG धुळे तसेच RM शिसोदे यांच्यासह वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मडकी येथील घटनास्थळी भेट दिली आहे। वन विभागानं बिबट्याचा माग शोधत त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे। या बिबट्याला लवकरच जेरबंद करण्यासाठी वन विभागानं युद्ध पातळीवरती हालचाली सुरू केल्या आहेत। शंकर नाबदे, C24 नेवासा। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।